नमस्कार मित्रांनो, मी मारुती काळजाते या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आज आपण चोंडी येथे आहोत. या ठिकाणी कवी संमेलन आहे. तर आपण 300 ड्रोनच्या माध्यमातून होणाऱ्या आकाशातील शो पाहणार आहोत. तर त्या ठिकाणाकडे आपण चाललो आहे. अहिल्यादेवी होळकर यांच्या 301व्या जयंतीच्या निमित्तानं हा ड्रोन शो आयोजित केलेला आहे. आणि या ठिकाणी आपल्याला समोर दिसतात हे 300 ड्रोन या ठिकाणी लावलेले आहेत. आणि अहिल्यादेवींच्या स्मारकाच्या समोरच्या बाजूला आपण जाणार आहोत आणि तिथं जाऊन हा शो आपण आकाशात पाहणार आहोत. तर मित्रांनो, पुण्यश्लोक लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म याच आपल्या महाराष्ट्र राज्यातील चोंडी या ठिकाणी छोट्याशा लहानशा या खेड्यामध्ये 31 मे 1725 रोजी झाला. आणि ही जी आपल्याला विद्युत रोषणाई केलेली दिसते, ती विद्युत रोषणाईच्या पाठीमागची बाजू याच ठिकाणी तो शिंदे पाटलांचा वाडा आहे. मानकोजी शिंदे हे अहिल्यादेवींचे वडील, त्यांचा त्या ठिकाणी वाडा आहे आणि त्याच ठिकाणी हे अहिल्यादेवींचं जन्मस्थान आहे. तर त्या काळी मानकोजी शिंदे हे अहिल्यादेवींचे वडील या गावचे पाटील होते. त्यामुळं लहानपणातच संस्कृती, धर्म आणि प्रशासन यांचं ज्ञान अहिल्यादेवींना मिळालं. त्या काळात मुलींना शिक्षणाची सोय नव्हती. अहिल्यादेवी लहान असतानाच मल्हारराव होळकर यांनी त्यांना चोंडी येथे पहिल्यांदा पाहिलं आणि आपल्या मुलासाठी त्यांनी लग्नाची विनंती केली. मल्हारराव होळकर यांचे पुत्र खंडेराव यांच्याबरोबर विवाह झाला आणि मग त्या इंदूरच्या होळकर घराण्याच्या सून झाल्या. पुढे 1754मध्ये खंडेराव होळकर हे युद्धामध्ये मारले गेले. त्यामुळं अहिल्यादेवींच्या पुढे मोठं संकट निर्माण झालं. पुढे त्यांनी सासरे मल्हारराव होळकर यांच्या मृत्यूनंतर राजकारभाराची सर्व सूत्र आपल्या हाती घेतली. सन 1767मध्ये मालवा राज्याची सूत्र हाती आल्यानंतर प्रामाणिकपणा, न्याय आणि जनकल्याण यांना त्यांनी प्राधान्य दिलं. त्यामुळं सामान्य शेतकरी, गरीब, दीनदुबळ्यांना न्याय सहजासहजी मिळू लागला. म्हणून त्यांना लोकमाता असं संबोधू लागले. पुढच्या काळात त्यांनी विहीर, घाट, धर्मशाळा, मंदिरं अशा अनेक पवित्र स्थळांची बांधकामं आणि जीर्णोद्धार केला. खास करून त्र्यंबकेश्वरचं मंदिर असेल किंवा सोमनाथाचं मंदिर, काशी विश्वनाथाचं मंदिर यांचंही मोठं विकास कामं त्यावेळेस त्यांनी केली. चोंडीसारख्या या छोट्याशा गावात जन्मलेल्या मुलीनं जगाच्या नकाशावर आपलं नाव कोरलं. म्हणूनच आपण त्यांची आज एवढ्या मोठ्या उत्साहात 301वी जयंती साजरी करतोय. आणि आपण आकाशात पाहतोय 300 ड्रोनच्या सहाय्यानं अहिल्यादेवींच्या जीवनावरचा जीवनपट उलगडून दाखवण्याचं काम या अंधाऱ्या रात्रीमध्ये आकाशात अतिशय दिमागदारपणे केलेलं आपल्याला दिसतं. तर मित्रांनो, अशा लोककल्याणकारी, न्यायप्रिय राणी आणि पुण्यश्लोक लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 301व्या जयंतीनिमित्त अहिल्यादेवींच्या या ठिकाणच्या स्मृतिस्तंभासमोर आम्ही विनम्र अभिवादन करून या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित आहोत. आणि या ठिकाणी आमच्यासोबत मी पाहिलं तर हजारो लोक या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. या कार्यक्रमाच्या अगोदरच पलीकडल्या साईडलाच मोठ्या कार्यक्रमस्थळी भव्य दिव्य असं कवी संमेलन साजरं झालं. त्या कवी संमेलनामध्ये डॉक्टर भुवन मोहिनी, त्याचबरोबर युगकवी डॉक्टर कुमार विश्वास आणि त्यांच्यासोबतच्या त्या मराठी कवयित्री, अभिनेत्री गिरिजा ओक आणि आणखी काही कवयित्रींचं मोठं कवी संमेलन या ठिकाणी सादरीकरण झालं. आणि तो कार्यक्रम, हजारो लोक त्या कार्यक्रमाला सुद्धा उपस्थित होते. आणि तो कार्यक्रम झाल्यानंतर हा ड्रोन शो पाहण्यासाठी या ठिकाणी प्रचंड अशी गर्दी आपल्याला झालेली दिसते. तर मित्रांनो, आपण चोंडी या ठिकाणी आहोत, ज्या ठिकाणी अहिल्यादेवींचं हे जन्मस्थळ आहे. आपल्या देशात प्रसिद्ध असं हे छोटंसं गाव अहिल्यादेवींच्या जन्मामुळं ते नकाशावरती कोरलं गेलं आहे. आणि त्यामुळं इथं आज हजारो लोक या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. आज 30 मे आहे, उद्याच्याला 31 मे रोजी अहिल्यादेवींची जयंती आहे. परंतु हे आदल्या दिवशी रात्री या ठिकाणी आमदार रोहितदादा पवार यांनी रात्री 12 वाजता येऊन या ठिकाणी अहिल्यादेवींना अभिषेक केला. आणि त्या ठिकाणी त्यावेळी शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. एक बाजूला हा कार्यक्रम होत असतानाच या जामखेड कर्जत मतदारसंघाचे दुसरे आमदार, विधान परिषदेचे महामहिम सभापती माननीय रामजी शिंदे साहेब
यांनी या कार्यक्रमाचं नियोजन केलं होतं. अशा प्रकारे मोठमोठे कार्यक्रमांचं आयोजन होत असतं. तसंच आयोजन या ठिकाणी म्हणजेच अहिल्यादेवींच्या जन्मस्थळी चोंडी या ठिकाणी या कार्यक्रमाचं मोठं आयोजन आपल्याला पाहायला मिळालं. या ठिकाणी अनेक लोकांना इथं धोंडे जेवणाचा कार्यक्रमसुद्धा करण्यात आला. या कार्यक्रमामध्ये धोंडे जेवणासाठी आमरस आणि पोळी सुग्रस असं जेवण या ठिकाणी सर्वांसाठी उपलब्ध होतं. आपण आकाशामध्ये पाहिलं अहिल्यादेवी होळकरांचा हुबेहूब पुतळा वाटावा असं ड्रोनच्या माध्यमातून या ठिकाणी ह्या शोच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. इथं आज आदल्या रात्री म्हणजेच जयंतीच्या आदल्या रात्री चोंडीमध्ये आमदार रोहितदादा पवार, त्याचबरोबर खासदार निलंगजी लंके साहेब, सभापती रामजी शिंदे साहेब, त्याचबरोबर राज्यपाल हरिभाऊजी बागडे, त्याचबरोबर अनेक मोठे राजकीय नेते, कार्यकर्ते, विविध पक्षाचे कार्यकर्ते या कार्यक्रमासाठी राज्यभरातून अनेक जातीचे धर्माचे लोक आणि खास करून धनगर समाज बांधव मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित झालेला आपल्याला दिसतो. आकाशात ड्रोनच्या माध्यमातून अहिल्यादेवींच्या हातात असणारी महादेवाची पिंड आपल्याला साकारलेली दिसते. हर हर महादेव. या दरम्यान आता आपल्याला 300 ड्रोनच्या माध्यमातून आकाशामध्ये जेजुरीच्या गडाची प्रतिकृती सादर झालेली दिसते. चला बोलू मग. येळकोट येळकोट जय मल्हार. स्थळ आपण उभा आहोत त्याच्या डाव्या हाताला अगदी 100 फुटावरती आहे. हे पवित्र क्षेत्र आणि तीर्थक्षेत्र आणि त्याचबरोबर इथं पर्यटन स्थळ आहे. परंतु या ठिकाणी आज प्रचंड गर्दी असल्यामुळं मी हे तुम्हाला दाखवू शकत नाही. उद्याच्या एखाद्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करेन. उद्या साजरी होत असलेल्या या 301व्या जयंतीच्या निमित्तानं या गावामध्ये अनेक वाहनांची वर्दळ असल्यामुळे पोलिसांनी या ठिकाणी चांगला बंदोबस्त ठेवलेला दिसतो. त्याचबरोबर अनेक फ्लेक्स, बॅनर विविध नेत्यांचे, कार्यकर्त्यांचे, सामाजिक कार्यकर्त्यांचे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. आणि आकाशात हे 300 ड्रोनच्या माध्यमातून अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर आधारित शो आपल्याला दिसतो आहे. आता समोर आपल्याला अहिल्यादेवी होळकर यांच्या चोंडी येथील स्तंभाची प्रतिकृती आकाशामध्ये आपल्याला ड्रोनच्या माध्यमातून तयार झालेली पाहायला मिळते. उद्या 31 मे या ठिकाणी ही जयंती साजरी करण्यासाठी राज्यभरातील मोठमोठे नेते आणि कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. तशा प्रकारचे बॅनर या ठिकाणी आपल्याला लागलेले दिसतात. या कार्यक्रमाचं आयोजन महामहिम सभापती प्राध्यापक रामजी शिंदे साहेब यांनी केलं होतं. मित्रांनो, आपण समोर पाहतोय सजवलेल्या मोठ्या रथामध्ये अहिल्यादेवी होळकर यांच्या मूर्तीची मिरवणूक या गावातून आपण पूर्ण झालेली दिसते. तर मित्रांनो, असेच व्हिडिओ आपल्याला पाहायला जर आवडत असतील तर माझ्या मारुती काळजाते या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ लाईक, शेअर करा. नमस्कार, धन्यवाद.